आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सध्या उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. प्रचंड उत्सुकता वाढवलेली आहे. जी इच्छुक आहेत त्यांची जी काय उत्सुकता आहे, हुरहुर आहे, ती प्रचंड वाढलेली आहे. प्रत्येकाला वाटते की मलाच उमेदवारी मिळणार. मी एवढे वर्ष पक्षाचं काम केले, मी एवढा निष्ठावान आहे, माझा संपर्क एवढा आहे, माझी आर्थिक स्थिती चांगली आहे, माझ्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे, माझ्याकडे मंडळं आहेत. या सगळ्या जोरावर सगळ्यांना वाटते की या पक्षाचं तिकीट मलाच मिळणार. त्यामुळे आता नेमकं प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीचे उमेदवार कोण, महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असू शकतील या संदर्भात माहिती घेऊया. हा प्राथमिक अंदाज आहे, यामध्ये बदल होऊ शकतो. आत्ता जरी असं वाटत असेल की याच उमेदवाराला तिकीट मिळेल, पण अजून 8 दिवस आहेत. कोणत्याही क्षणी राजकारणात काही होऊ शकतं. त्यामुळं आत्ता मी जी नावं सांगते तीच फायनल असं नाही, यामध्ये बदल होऊ शकतो. महायुतीच्या वतीनं सध्या तरी किरण नकाते आणि माधुरी नकाते ही 2 नावं आहेत. या दोघांपैकी एक तिकीट निश्चित आहे. आशिष पवार यांचं एक नाव शिवसेनेच्या वतीनं पुढे येते. संध्या रांगणेकर ज्या शिवसेनेच्या शहर प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांचं एक नाव जवळजवळ निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. छाया भाले हे एक नाव आता चर्चेत आले. याशिवाय संभाजी देवणे आहेत, यशोदा मोहिते आहेत, संतोष माळे आहेत. या दोघा-तिघापैकी एखाद्याला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यशोदा मोहिते यांनी आता शिवसेनेकडं तिकीट मागितलेलं आहे. त्यामुळं माधुरी नकाते हे किंवा किरण नकाते यापैकी एक तिकीट नक्की आहे. संध्या रांगणेकर यांचेही तिकीट जवळजवळ फिक्स होण्याची चिन्ह आहेत. आशिष पवार यांचं नाव पुढं आलेलं आहे आणि इतर मधून आणखीन एखादं नाव, अशी 4 नावं महायुतीकडनं आहेत. ऐनवेळी यामध्ये काही बदल होऊ शकतो. महाविकास आघाडीकडनं सचिन चव्हाण जे शहराध्यक्ष आहेत काँग्रेसचे, किंवा जयश्री चव्हाण, या दोघांपैकी एकांचं तिकीट 100% फायनल आहे. म्हणजे सचिन चव्हाण किंवा जयश्री चव्हाण दोघांपैकी एक 100%. दुसरं नाव आहे संदीप सरनाईक, त्यांचंही तिकीट जवळजवळ निश्चित होण्याची शक्यता आहे. तिसरं आणि चौथं नाव मात्र सध्या निर्णय होत नाही. प्रक्रिया जोरात सुरू आहे. स्पर्धा प्रचंड आहे. नावं भरपूर आहेत, इच्छुक भरपूर आहेत. बंडा लोंढे, रवी आवळे, सचिन मांगले, किशोर यादव, उमेश पवार अशी अनेक नावे आहेत, अनेक मोहिते आहेत. नावं भरपूर आहेत, त्यामुळे निर्णय होत नाही आणि हा निर्णय लवकर होण्याची चिन्ह नाहीत. त्यामुळं आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीला एखादा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा एखादा उमेदवार लवकर निश्चित होण्याची चिन्ह नाहीत. त्याला वेळ लागणार. आता नेमकं लॉटरी कोणाला लागणार, कोणाला थांबावं लागणार, कोण निराश होणार हे कळेल अजून 4 दिवसांनी. सध्या मात्र सगळ्यांनाच वाटते की मलाच उमेदवारी मिळणार, कारण मी विद्यमान आमदारांच्या घरातला आहे. विद्यमान कोणी आमदार माजी आमदारांच्या घरातलं पै पाहुणे आहेत, तर कोण माजी नगरसेवकांच्या घरातलं आहे. त्यामुळं प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळेल. त्यामुळं मोहिते आहेत, आणखी बरेच जण आहेत की जे स्पर्धेत आहेत. त्यामुळे बघूया आता कोणाला याची लॉटरी लागणार. आपल्याला अशाच काही बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.